आम्ही चाललो जिलबीले. जिलबी वाजवाले. तिथं काहीतरी कच्चा चिवडा खावायला चाललो आणि आमच्या सोनाली मॅडमच्या वाढदिवस आहे. बर्थडे हिचा. तर आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायला चाललो आहे. तर तुम्ही पण चला आमच्यासोबत, भेटूया जिलबीला. अर्धा घंटा गाडी चालवल्यानंतर आम्ही पोचलो जिलबीला. ह्या मॅडमचा वाढदिवस होता. खुशी बघा मॅडमची. मग आम्हाला केक काटायसाठी एक जागा शोधायची होती. ते पहाडाजवळ आम्हाला एक जागा दिसली जिथे आम्ही केक काटू शकत होतो. तर आम्ही निघालो त्या जागेसाठी. नजारा बघा किती धासू आहे. हे माझी मॅडम, दुनिया काही पण करो पण आपल्याला फक्त खाण्यासाठी पाहिजे. हे आहे इंडियाज लिटिल चॅम्प, जे आमचे सामान उचलण्यासाठी खूप 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 हेल्प करते. आणि हा आहे मी. माझ्याबद्दल काय सांगू, जाऊ द्या, सोडा काही जास्त इम्पॉर्टंट आहे नाही सांगण्याबद्दल. हे तिघे लोक इथं उभे राहून एवढं डीप डिस्कशन करत होते, असं वाटत होतं की इथं बंगला वगैरे बांधणार आहेत. हे पोरी लोकांना एवढा विचार करतात कुठे की ड्रेस खराब होऊन जाणार, मुंग्या चावून टाकणार, काही पण होणार. हे ते आम्ही पोरे एवढा विचार नाही करता. म्हणजे जिथं जागा भेटली आम्ही तिथं बसून जातो. आम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड आहोत. खुशी का नहीं गया मार केक इसने पूरा रूम गंदा कर लिया था. केक में फेंक के मार रहे बिचारी ने. केक काटने के बाद पूरा रूम साफ कर रही थी. ऐकलं तुम्ही ना, ऑफ टॉपिक होता सोडा. ते असतं ना केकवर लावायची फुलझडी येते यार, एवढी कोशिश करत होतो नाही, एवढी कोशिश करत होतो तरी पण ते जळत होते. झाडामागे पण गेलो तिथं पण नाही जळत होती. एवढी हवा चालत होती नाही का. पण कशी तर तिथला जाळलो आणि मी आलो. मग आम्ही बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला, केक वगैरे खाल्ला, एकामेकाला केक वगैरे चालला. लिटिल चॅम्पला एक व्हिडिओ बनवण्यासाठी आलो. हा व्हिडिओ बघा कसा बनवला त्यांनी. हा कोणचा अँगल होता, हे कसा होता, काही पण. हे फक्त ना फक्त व्हिडिओसाठी होता, फक्त व्हिडिओसाठी. असा काही रिअल लाईफमध्ये आम्ही काही करत नाही, फक्त व्हिडिओसाठी होता. आणला का केक? हो, कामात सांगत राहते तुम्ही लोक, म्हणून मी तुझ्यासोबत येत नाही. निसर्गाचा आनंद घेताना आम्ही जो सीन बघितला, सूरज डुबतच म्हणते ना, डुबत होता आणि ते वारा होती थंडी थंडी. वा का मजा येत होता. आता आमच्या झाला ना, आम्ही चाललो होता घरी. पण किती मजा आली. तुम्ही पण या इकडे, तुम्हाला पण चांगलं वाटेल. बोलत आहे ते काय हातानं सांगते ना? नाही, हातानं नाही, मी तोंडानं म्हणलं. ऐकायला गलत गेला. हे लोक पहिल्यापासून एक दिवस नाही का पाणी पडतंय म्हणते. तर पाणी कुठून वरूनच पडेल ना. सांग, तिच्या घरातून निघन पाणी. हो, घरातून निघते पाणी. वरून पाणी पडतंय. मग आम्ही गेली पेटपूजा आणि खाल्ला कच्चा चिवडा. गणपती बाप्पा मग आम्ही घरी गेल्यावर पूजा वगैरे केली आणि गणपतींच्या विसर्जनासाठी आम्ही निघालो. क्राऊड बघा किती होता. आणि हे आमच्या मामाच्या डान्स. मग आम्हा सगळ्यांनी आखरीची आरती केली. हे आमचे काही आखरी क्षण होते आमच्या गणपतीसोबत. मग त्यांचे विसर्जन झाला ना, आम्ही पण आमच्या घरी निघालो. मग आमच्या इन्स्टंट प्लॅन बनला ना, आम्ही प्लॅन बनवला की आम्ही महालच्या राजा बघायला जाऊ म्हणून. आम्ही घुमलो नाही ह्यावेळेस. आम्ही काय जास्त गणपती वगैरे बघायला गेलो नाही, म्हणून आम्ही विचार केला की घुमून येऊन म्हणून. मग आम्ही पेंडालच्या अंदर गेलो. तिथे आम्ही गणपती वगैरे बघितला. एक तिथं मस्त गोष्ट झाली की एवढे सारे लोकांमध्ये आता त्यांना समापन करायचं होतं पूजाच्या. त्या पूजाचं समापन आमच्या हाताने केला. भाई तो दिवस मी म्हणतो ना, बहुत बेस्ट दिवस होता. एवढे सारे कपल होते, पण तेवढा कपल म्हणून आम्हाला त्यांना बोलवलं की तुम्ही या आणि तुमच्या हाताने पूजा संपन्न करा. मग आम्ही पूजा संपन्न केली. तर आम्हाला थोडा वेळ झाला. तर आमचे जे सोबत आलेले लोक होते ते आम्हाला सोडून चालले गेले. आम्ही त्यांना शोधत होतो, फोन लावत होतो, डायरेक्शन पण गलत देत होते, काही समजत नव्हता. मग गणपती विसर्जनाची रॅली निघाली. तर आम्ही रॅली बघायसाठी गेलो. सगळे तिथं उभे राहून रॅली बघत होते आणि आम्ही तिथे अपोजिट जिथं गाड्या लावल्या होत्या, पार्क केल्या होत्या, आम्ही तिथं शोधत होतो. म्हणजे पुरा उलटा काम झालं होतं. मग आम्ही त्यांना भेटलो. मग आम्ही रॅली वगैरे बघितले, गणपती वगैरे बघितलं. बहुत माहोल रेल्या होता. का DJ चालू होता बाई. त्या भाऊची फ्लेक्सिबिलिटी पाहिलं का. यांनी पण ढोल टॅशांच्या पुन्हा आनंद घेऊन डान्स केला.
सांस्कृतिक कामामध्ये नाही काय रे, हे असे असली गाणे नाही लाव. गाणं आपल्या जागी चांगलं आहे, पण भगवानाच्या कामासाठी असे गाणे नको वापरा. खूप बेकार वाटते, शोभा नाही देत तिथं. आणि असा डान्स पण शोभा नाही देत. तुम्हाला एक लेडी दिसणार, ते त्यांचा डान्स बघा, हे शोभा नाही देत. तर थोडा हे आपले प्रिय गणपती बाप्पा. मग आम्ही गेलो प्रसादी घ्यायला, पण तिथं गेलो प्रसाद खतम झाला होता. मग आम्हाला भेटला फक्त हलवा. आम्ही हलवा वगैरे खाल्ला आणि थोडी फोटो सेशन वगैरे केली गणपतीसोबत. तर हा मिनी व्लॉग इथेच खतम होते. चला बाय.